एक रिलेशनशिप म्हणजेच एक नातं अगदी ह्या रबराप्रमाणे असतं. दोघही ह्याला पकडून ठेवतात. आणि मग जसं वेळ वाढते तसं नातंही वाढतं. आणि मग वेळेनुसार त्या नात्याला अगदी ह्या रबराप्रमाणे ताणायला चालू होतं. अगदी ह्या रबराप्रमाणे ओढायला चालू होतं. आणि मग त्यामुळं दोघांमध्ये भांडण, वाद, तंटे, गैरसमज आणि दुरावा निर्माण होतो. तो दुरावा इतक्या टोकाला जातो की त्यामधलं एक जण हे नातं सोडण्याच्या प्रयत्नात असतो. आता ह्यानं नातं सोडलं तर ह्या बिचाऱ्याला फटका बसणार, आणि ह्यानं नातं सोडलं तर ह्या बिचाऱ्याला फटका बसणार. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगू का? जो सोडतो त्याला कुठलाही त्रास होत नाही. तो त्याच्या लाईफ मध्ये आनंदात जगतो, कारण त्यानं आवर्जून सोडलेलं असतं. का तर तो ह्या कुठल्याच बंधनात राहायला नको असतं आणि त्याचं ते नातं टिकवण्याचा काही हेतूच नसतो. पण खरा त्रास कुणाला होतो माहितीये का? जे ही नातं सांभाळण्याचा प्रयत्न करतो, जे ही नातं सांभाळून ठेवण्याचा, पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतो, त्याला मात्र चांगला फटका बसतो. आणि त्याला खरा त्रास त्याला होतो जुन्या आठवणीचा, सोबत राहिलेल्या दिवसांचा. पण हा मात्र आनंदात, आझाद मध्ये त्याचं आयुष्य काढत असतो. म्हणून नातं सांभाळ